हाय फ्रेंड्स, स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप स्वागत. आज आपण हॉटेल स्टाईल मटर पनीर पाहणार आहोत. अगदी हॉटेलची चव. त्यासाठी बघा, कांदा घेतला आहे, हिरवी मिरची, टॉमॅटो, लसूण आणि भरपूर अशी कोथिंबीर. त्यानंतर आपण मगज बी घेतले आहे, काजू घेतले आहेत आणि खसखस घेतली आहे. बघा, आपण सर्व साहित्य आहे ते थोडंसं तेल घालून भाजून घेणार आहोत. बघा, अशा प्रकारे. आणि नंतर आपण त्याची पेस्ट करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. हॉटेलची चव विसराल एवढी टेस्टी होते पनीर. त्यानंतर आपण त्याची थंड झाल्यानंतर पेस्ट बनवून घेतली. सर्वप्रथम आपण तेल टाकलं, त्यामध्ये भरपूर असे जिरे टाकले. जिरे छान असे तडतडून द्यायचे. आपण जी पेस्ट बनवली होती ती त्यामध्ये घालून घेतली आहे. काजू, मगजबी आणि खसखसमुळं एवढी छान अशी टेस्ट येते मैत्रिणींनो. एकदा अवश्य अशा प्रकारे बनवून बघा आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. जे वाटण आहे ते आपण छान असं परतून घेणार आहोत मीडियम गॅसवर, अगदी तेल सुटेपर्यंत. भाजीची चव एक नंबरच होते बघा मैत्रिणींनो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. त्यानंतर आपण बेसिक मसाले त्यामध्ये घालून घेणार आहोत. सर्वप्रथम आपण हळद घातली आहे. त्यानंतर माझा घरगुती काळा मसाला, कांदा लसूण मिक्स, तो घातला आहे. त्यानंतर आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत. त्याने खूप छान असा रंग येईल भाजीला. बेडगी आणि काश्मीरी मिक्स आहे त्यामध्ये. आणि त्यामध्येच आपले धणे जिरे आपण भाजून बारीक करून घेतलेले आहे लाल मिरची पावडरमध्ये. त्यामुळं मी दुसरे कुठलेही मसाले भाजीला वापरणार नाही. तरीसुद्धा एवढी टेस्टी होते आपली मटर पनीरची भाजी. हे बघा, आपलं छान असं वाटण भाजून झालं आहे. त्यानंतर मी फ्रेश क्रीम आहे माझं घरचं, ते त्यामध्ये घालून घेणार आहे. त्याने खूप छान चव लागते मैत्रिणींनो. आणि आपण हलवून घेणार आहोत. अशा प्रकारे खूप छान अशी चव येते फ्रेश क्रीमनी आणि त्याची चव खूपच छान लागते. त्यानंतर आपण त्यामध्ये दही घालणार आहोत. जे माझं घरचं दही आहे, जास्त आंबट नाही आहे, ते घालणार आहोत बघा. आणि ते घालून आपण छान असं परतून घेणार आहोत. खूप सुंदर अशी टेस्टी आपली मटार पनीरची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असं परतून घेणार आहोत. आणि मीडियम गॅसवरच मसाले भाजून घ्यायचे, म्हणजे भाजीची चव आहे ती खूप छान लागते. त्यानंतर बघा, मी दही घालून घेतलं आहे. दही घातल्यानंतर पटकन हलवायचं आहे, म्हणजे त्याची चव आहे ती खूप छान लागते. आणि दही आहे ते फुटत नाही. तुम्ही जेवढं पटकन हलवून घ्याल तेवढं ते दही आहे ते छान असं तेल सोडतं आणि भाजीला चव एक नंबरच लागते. अशा प्रकारे अवश्य बनवा मैत्रिणींनो. आणि बनवल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात ती कमेंट करून सांगायचे, म्हणजे मला तुमचे आभार मानणे खूपच सोपे होईल. अशा प्रकारे आपण मसाला आहे तो लो गॅसवर अगदी छान असा परतून घेणार आहोत. तुम्ही जेवढा मसाला छान असा परतून घ्याल तेवढी भाजीची चव खूप छान लागते बघा मैत्रिणींनो. अशा प्रकारे आपला मसाला भाजून झाला आहे. त्यानंतर माझा जो घरचा फ्रोझन मटार आहे तो मी फ्रीजमधनं अगोदरच काढून ठेवला होता. नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर तो छान स्वच्छ धुवून घेतला. तो पण आपण त्या मसाल्यामध्ये छान असा भाजून घेणार आहोत, म्हणजे तुम्हाला तो मसाला आहे तो वेगळा शिजवायची गरज नाही. पटकन शिजला जाईल, कारण फ्रोझन मटार आहे तो पटकन शिजला जातो. आणि त्यानंतर आपण पनीर आहे ते अशा प्रकारे हाताने कुस्करून घालणार आहोत. त्यामुळे आपली ग्रेव्ही आहे ती खूप छान लागते अशा प्रकारे कुस्करल्यानंतर. आणि भाजी पण खूप छान होते, दाटसरपणा येतो पनीर कुस्करल्यामुळे. त्यानंतर आपण पनीरचे पीसेस बघा अशा प्रकारे त्यामध्ये घालून घेतले आहेत. आणि छान असं आपण मसाल्यामध्ये पनीर आहे ते हलवून घेणार आहोत, म्हणजे पनीरची भाजी एक नंबरच होते. अशा प्रकारे अवश्य बनवा मैत्रिणींनो. हे बघा, छान असं आपण परतून घेणार आहोत. तुम्ही ही भाजी रोटीबरोबर, नानबरोबर किंवा चपातीबरोबर, राईसबरोबर खाऊ शकता. एवढी छान लागते. हॉटेलची चव काय म्हणाल विसराल एवढी छान अशी आपली मटार पनीरची भाजी तयार होत आहे मैत्रिणींनो.
हे बघा छान असं आपण वाटणामध्ये जे पनीर आहे, मटार आहे, तो छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे भाजीची चव एक नंबरच होते. हे बघा अशा प्रकारे आपण छान मध्यम गॅसवरती भाजून घेत आहोत मसाला. त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि आपण गरम पाणी त्यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून भाजीची चव खूप छान लागते. बघा आवश्यकतेप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे. तुम्हाला जेवढी घट्ट पातळ भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालू शकता. आपण कुस्करलेलं पनीर घातले त्यामुळं भाजी खूप छान लागते. बघा मैत्रिणींनो, हे बघा किती छान अशी दाटसर आपली भाजी तयार झाली आहे. आपण जो घरगुती मसाला आहे तो वापरला आहे, त्यामुळं तर खूपच छान चव लागते. माझ्या मसाल्यामध्ये 32 प्रकारचे मी गरम मसाल्याचा वापर केला आहे, त्यामुळं मसाला एक नंबरच चवीला लागतो. हे बघा किती छान आपल्या भाजीला रंग पण आला आहे आणि सगळीकडे एवढा छान असा घमघमाट सुटला आहे मैत्रिणींनो. त्यानंतर कसुरी मेथी मी घातली आहे. कसुरी मेथी पण मी घरीच बनवलेली आहे मैत्रिणींनो. त्याचा पण व्हिडिओ आहे, तो पण आपण चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता. त्यानंतर फ्रेश कोथिंबीर आपण घालून घेतली आहे भाजीमध्ये, त्यामुळेच एक नंबरच आपल्या भाजीची चव लागते. बघा हे बघा किती सुंदर अशी मटार पनीरची भाजी आपली तयार झाली आहे मैत्रिणींनो. तुमच्याकडे जर मटार नसेल तर तुम्ही जो सुकलेला मटार असतो तो तुम्ही कुकरमध्ये एक शिट्टी देऊन तो वापरू शकता. हे बघा किती सुंदर रंग आला आहे. मसाले पण आपण जास्त वापरले नाही तरीसुद्धा आपली भाजी एक नंबरच झाली आहे. चमचमीत अशी मटार पनीरची भाजी हॉटेल स्टाईलपेक्षासुद्धा टेस्टी तयार झाली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा, आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.